जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या स्वतंत्रपूर्व काळापासून गुन्हेगारी जमात म्हणून त्यांची ओळख आहे ते हिंदू फासेपारधी। राष्ट्रीय एकात्मता आणि शासनाच्या अनेक योजनांचा त्यांना साधा लाभही घेता येत नाही, कारण त्यांच्या वास्तव्यात असलेले कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, किंबहुना त्यांचे जाणून बुजून कागदपत्रे बनवली जात नाहीत। गुन्हेगार म्हणून जगायचं आणि येणाऱ्या पिढीलाही गुन्हेगार म्हणूनच जगविण्यासाठी आपणही गुन्हेगार म्हणून जगायचं, हीच काय या समाजाची ओळख आहे। अशा अन्यायग्रस्त समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून न्यायिक भूमिका घेऊन न्याय मिळेपर्यंत व्यवस्थेला सळो की पळो करून सोडणारी संघटना म्हणजे पद्मश्री नामदेवदादा ढसाळ यांची दलित पॅंथर संघटना होय। मौजे येवलेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे मागील 40-50 वर्षापूर्वीपासून भटक्या विमुक्त जाती, आदिवासी, मागासवर्गीय, हिंदू फासेपारधी समाज धडसोड वृत्तीप्रमाणे राहत आहे। वने विभागाच्या हद्दीत वास्तव्य करीत आहे। तिथे त्यांच्या देवाचे मंदिर आजही आहे। तिथे देवदर्शनासाठी येणे जाणे, देवदेव करणे, उत्सव करणे, धार्मिक कार्यक्रम होत असतात। वास्तव्यात असलेल्या शासन दरबारी काही लिखित नोंदी नसल्यामुळे वन विभागाकडून त्यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार केला जात आहे। ही बाब राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नळकाम यांच्या निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांना या प्रकरणी चौकशी करणे सांगून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे कामे सूचना दिल्या। त्यानुसार दिनांक 8/1/2025 रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत सविस्तर चर्चा आबासाहेब शिंदे यांनी शिष्टमंडळाला घेऊन वानवडी येथील वन विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी येऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर शासन प्रशासन स्तरावरील कार्यवाहीचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन घेतल्यानंतरच पॅंथर वन विभागाच्या ऑफिसमधून बाहेर आले। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।